सो म्युच्युअल फंड हा जो ॲसेट क्लास आहे ज्याच्यात तुम्ही प्रामुख्याने इन्व्हेस्ट करतात तो खरंच इतका पॉवरफुल आहे का सर? तो आपल्याला 100 दिवस वेकेशन अफोर्ड करू शकतो आपण त्याच्यावरती? Honestly speaking, if I have afforded this kind of thing, that is the evidence कि yes, mutual fund is powerful. Second thing is, आपल्याकडे इतक्या वर्षांचा इतिहास आहे. मागच्या 60 वर्षापासून भारतामध्ये म्युच्युअल फंडची सुरुवात झाली आहे. सरासरी 14-15% चक्रवाढ व्याजाने वेल्थ क्रिएशन झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली फक्त 4.5% लोक याच्यामध्ये गुंतवणूक करतात कारण ह्याच्याविषयी असलेले गैरसमज. सो मी असं सजेस्ट करीन की ह्याचा अभ्यास करा, ह्याच्याबद्दल नॉलेज घ्या. मी सुद्धा हे रील्स किंवा हे पॉडकास्ट याच्यासाठीच करतो की लोकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळावं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. आणि मागच्या 19 वर्षात मी सातत्याने जी गुंतवणूक केली माझं कधीही नुकसान झालेलं नाही. मार्केट खाली गेलं वर गेलं हे सगळी मॅनेजमेंट आहे. जसं आपण गाडी चालवताना रिस्क असते पण म्हणून आपण रिस्क आहे म्हणून गाडीच चालवत नाही का? वी मॅनेज दी रिस्क. सेम वे म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क मॅनेज करता येते. ते जर आपण शिकून घेतलं, एका प्रॉपर ॲडवायझरकडे गेलो अँड इफ वी डू ऑल दॅट स्टफ देन आय थिंक इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स इज द बेस्ट थिंग, एक्स्पेशली फॉर दी कॉमन पर्सन ज्याच्याकडे फार पैसे नाही आहेत, ज्याच्याकडे ज्याची रिस्क घ्यायची तयारी नाही आहे, अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे. माझं अख्खं लाईफ मी म्युच्युअल फंडवर जगतोय अँड आय एम लिव्हिंग दी लाईफ ऑन माय ओन टर्म्स. याच्याहून जास्त काय पाहिजे आपल्याला?